धमाल आमिरची धमाल दोस्ताना हाय लय भारी दोस्ताना हाय लय भारी एकमेकांच्या काढून फोडी कशी जमली धमाल जोडी एकमेकांच्या काढून फोडी कशी जमली धमाल जोडी कधी गणाचा टांगा पलटी कधी आमिरची होती या सरसी नको नको ती लोकडे करती येते अंगले दोघांच्या वरती अब काय सांगायचं कधी गणाचा टांगा पलटी कधी आमिरची होती आमिर अरे तुला अमोलच्यात काय बदल दिसतोय का रे अमोलच्यात हो नाही लागा कायला का डोळं बांधून फिरतो काय तू गावातनं आता काय मला तर याच्यात कायच बदल दिसत नाही याच्यात बदल फक्त एवढा झाला असेल वय वाढलं असेल याचं अरे वय वाढला बावलाटा वय नाही त्याच्या चेहऱ्यावरलं ग्लेजिंग वाढलंय अरे पहिला शेजारी बसला ना तर नुसत्या माशा घोंग करायच्या पण आता बघ ना का सेंट कायन बूट कायन पॅन्ट कायन गडीनुसार चका 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 करतोय का तसं नाही का ना लागा जमाना बदललाय जगासोबत आपण बी बदला पाहिजे हो तेवढं आहे मग गाना जमाना बिमाना काय बदललं नाही बदल काय झालाय तुला माहितीये का अरे पहिल्यांदा अमोलचं लग्न नव्हतं आता अमोलचं लग्न झालंय लक्षात घे तुला माहितीये का आता पहिल्यांदा अमोल गॅरेजवर यायचं कामाला हो शर्टन बिरटन नुसते त्या गिरीसानं किती भरायची गिरसन शिरटा काळा आंबल्या का दिसतच नव्हता नक्की काय लागा बोलताय दोस्तानो ऐकी पण आता अमोलच्या शर्टावर डाग आहे का आणि पांढऱ्या शिवर कपडेच घाला नाही कामच करा ना तर कामच करा ना त्यो अंगावर डाग पडून मग कामच करा ना गॅरीला स्वतःने काय केलं माहितीये का 300 रुपये हाजरीन पोरग ठेवलंय कामाला बर ह्यो बाबात बसून पोराला म्हणतोय ए चाक खोल र ए आमका करून ह्यो फक्त बिल बनवायला अरे तुला एक सांगू का ऐकी मी तर पहिल्यापासून काय ऐकायचं माहिती का लग्न झालं की माणूस काळ वाढतो पण ह्याचं उलट झालं लग्न झालं माणूस गोंडसा झालाय गोडस आमिर दुसरी गोष्ट नोटीस केली का तू काय हिरवळ बघ कशी आली या केस यायला लागल्यात बघ की डोक्याला अरे तू बघितलंच नाही वय आला का आणि अला काला काला का बघ. अमोल अरे काय रे हे काय किस्सा आहे तुम्हाला माहितीच नाही काय आहे अरे मी ट्रीटमेंट चालू केली ट्रीटमेंट स्टेटमेंट केस यायची ट्रीटमेंट चालू केली म्या हा म्हणजे औषध लावतोय म्हणजे मग होय अरे कुठनं नाही नाही हा एक माणूस आहे ते नाही सांगणार बाबा तुम्हाला काय लका सांग की नाही, लका. नाही, तसं असतं. ऐक आंबल्या लय भारी का तुला केस यायला लागले ती माझी बी काय झालेत का ना केस गळायला लागले तर मला सांग की मला बी ट्रीटमेंट घे तुला का ती नाही नाही ऐक की तुला खरं सांगू का हे औषधं बिवषध हे असतात ना ठराविक औषधाचा गुण येतो बरं का पण काय काय ना जवळजवळ 90% लोक आहेत ना लुटावीत बरं का आमल्या नुसती माझ्यात औषध नाही आमका करा केस येत्याल काय केस बिस येत नाहीत हाय ह्या साईड पट्ट्या सुद्धा उडतेल्या का ती तुला कळायचं आणि नाही. तसं बी मला आंबल्या माहितच होतं बघावणारच नाही ह्याला अरे आमिर ह्याला बघवतच नाही इतका दिवस मी बिगर केसाचा बुंडा हिडत होतो तेव्हा ह्याला कुठे गेलं अमोलची दया आली नाही हा नाही नाही आमोलची दयाला म्हणजे काय माझे केस दान दान करून तुला चिटकावायचे का फेव केली नाही? तसं नाही दोस्त आहे तू जेव्हा भावाचा माझा दोस्त आहे तुला कळकळ वाटली पाहिजे अरे कळकळ वाटते म्हणून मी तुला सांगतोय की कुठल्या बुलथापाला बळी पड नको कुठलं तरी औषध थापशील आणि हा ह्या साईड पट्ट्या जाचाल ती तुला प्रामाणिकपणे सांगतोय बघा माझं चांगलं होतंय बरं का मध्ये येऊ नको तुला आता सांगतोय ए बाबा. त्याला सांग बरं का ऐका ना ऐक त्याची ट्रीटमेंट चालू आहे ना चालू दे हो. हा. नाही फरक पडला आपल्याला काय घेणं नाही हो आम्हाला काय घेऊन पडलंय आणि ऐक तसं बी अमोल तुला सांगतो तुला असं बघायची सवय झाली रे ते तसं बघितलं आम्हाला पण बघू वाटलं नाही त्याच्यामुळे नको ट्रीटमेंट भारी वाटते बरं का तो असा दिसतो का नाही आम्हाला अरे कोणी बी काय म्हणते माहिती का त्या दिवशी एक जणाला मी मला म्हणलं अहो ते आम्हाला केस मी म्हणलं अहो बाळाला अजून जावळ यायचंय त्याला जावळ आलंच ना बरं जाऊ दे करा काय पाहिजे तेवढी चेष्टा करा माझी केस आल्यावर ना मग तुम्हाला कळेल त्याशिवाय कळणार नाही बरोबर नाही केस येतील की तुला केस येतील हा नाही नाही केस आल्यावर मला बी ती ट्रीटमेंटचं नाव सांग बरं का हो. आम्ही बी घेऊन येतो होय अरे, का? ऐक की आमल्या मी अजून बी तुला सांगतोय लका कसलं बी औषध लावू नको लका विनाकारण पैसे वाया घालवू नको वेळ वाया घालवू नको शकला गाणं तुला का मला वेगळंच वाटायला लागलंय तुझं लागा तू माझ्या लागा चांगल्या व्हाय का वाईट व्हाय रे अरे आमल्या मी तुला चांगलं सांगतोय लका अरे पैसा वाया जातोय वेळ वाया जातोय लका ए तसलं गाणं सांगू नको मला माझा पैसा जाईल माझा वेळ जाईल तू कोण मला सांगणार हा आणि तसं बी जसा माझं औषध चालू केलंय माझ्या डोक्याला खोटवा वाढायला लागलाय
आणि माझी बायको माझ्यावर प्रेम करायला लागली. तुम्ही मला तसलं सांगू नका. आणि बाकीच तुम्हाला काय घेणं आहे, मला तुमचं कायच ऐकायचं नाही. बाकीचं मला माहित नाही, मी चाललो. काय लागलाय मला तुम्ही आयला का हे मंदा बिंदा आहे का काय का हा अरे बोळा रे आमल्या बोळा. बोला नाही वागीचा गोळायला का डायरेक्ट अंगावी तिला खायला चांगलं सांगाय गेलो ती टांगायलाच निघाला. अरे तुला माहितीये का लगीन व्हायच्या आधी ह्याच्या लय महाग लागलो होतो. आमल्या केस वाढायसाठी ट्रीटमेंट घे पण त्यांनी कधी ऐकलं नाही. आणि आता लगीन बिगीन झाले ना आता केस वाढवायला लागलाय बघ की. तर आता म्हणतोय काय तर माझी बायको आता माझ्यावर प्रेम करायला लागली. अरे बायका तू अजून बुंडा जरी झाला तर बायको प्रेम करा सोडणार आहे का बरं तिला जायचंय कुठं हा, दुसरीकडे विषय बरोबर आहे का ना पावलाटाचा बाजा. बरं जाऊ दे काय करतोय आता आता तर मी बसलोय खुर्ची. होय का हा कर काय नियोजन आहे का? नाही काय नियोजन चल काहीतरी खाऊ तरी सांगित जाऊन. चल भेळ खाऊन येऊ भेळ. तुझं काय झालंय माहितीये का बेळ खायचा आणि खेळ करायचा. तसं नाही का ना भेळ म्हणजे माझा आवडता पदार्थ आहे. आणि तसं भेळ लक्षात घे जुनी माणसं म्हणतात ज्याला असतो वेळ त्यांनी खावी भेळ. लक्षात त्याच्यामुळे चल वेळ चेअरमन जुन्या काळात माझ्या आजोबांनी ज्यावेळेस गावात पहिल्यांदा ट्रॅक्टर आणला का नाही त्यावेळेस अख्खं गाव लुटून आलतं बघायला कस काय ट्रॅक्टर आहे ती. तुमच्या आजोबानी हो काय बोलताय? अहो मला जसं कळतंय असं कधीच तुमच्या दारात ट्रॅक्टर बघितला नाही मी. तुमचा जन्म तरी होता का चेअरमन? माझं वडील मला सांगत होतं माझा तरी जन्म होता वय पण वडील म्हणलं यायला माझ्या वडिलांनी ट्रॅक्टर जसा आणला होता का नाही गावात नाद नाही कोणाचा. आयला ना काय आता तुम्ही काही सांगायला लागला. बरं जाऊ द्या मुद्द्याचं बोला कशाला आलता? चला नाश्ता बिष्टा करू मस्तपैकी चहा वगैरे घेऊ आणि तिथंच गप्पा मारू. ना नाश्ता करायला तुम्ही मला हुडकायला आलाय? चेअरमन आपली जरी दुश्मनी असली तरी आपण दोस्त किती कट्टर आहे माहिती आहे ना. अहो दोस्ती आहे की आपली. आणि मग काय झालंय माहिती आहे का मला एक सांगतो आपलं आता इलेक्शन जवळ आलंय ग्रामपंचायतीचं माझ्या डोक्यात एक आयडिया आहे तुम्हाला सांगतो. आपण जर एकत्रितपणे विरोधच करायचा नाही डायरेक्ट बिनविरोध करून टाकायचं यावेळेस. अहो माझ्या मनातली गोष्ट बोलला ना आला तुम्ही. मी बी हीच म्हणतोय ह्या वर्षी इलेक्शन आपलं गावाचं बिनविरोध झालं पाहिजे. हा आणि महत्वाचं म्हणजे ग्रामपंचायतीला बक्षीस मिळेल. अहो दोन्ही काम एक नंबर होत्याल. कशाला विरोध करायचा आपण काय करू माहितीये का चेअरमन तुमची एक 4-5 मेंबर माझ्यात द्या हा म्हणजे डायरेक्ट सरपंच मीच. अरे वा वा वा. तरी म्हणलं का हुडकायला आलाय मला सकाळपासून. म्हणजे इतक्या वर्ष सरपंच झाला नुसती मलईची कामं तुम्ही करा आणि आमची 4 माणसं नुसती बॉडीत घ्या. मग आता तुमचीच माणसं घेतल्याशिवाय मला आताशी कुठं ग्रामपंचायत कळायला लागली या ग्रामपंचायतीत काय केल्यावर काय होतं कुठं गेल्यावर कुठला फायदा घेता येतो कुठला रस्ता कसा मंजूर करता येतो कुठलं घरकुलं किती मंजूर करता येते ती हे आताशी मला कळायला लागलं. मग आता ह्या वेळेस झालो का नाही मी की सगळ्याची कामं बरोबर डोक्यानं पद्धतशीर मस्त करतो. त्याच्यापेक्षा मी एक आयडिया देतो. हा तुम्ही अजून शिकताय. हा माझं ऑलरेडी शिकून झाले. हा सरळ मला सरपंच करा ना. काय शिकून झालं या अहो मी वर नाही अभ्यास करतोय की सगळा. त्याला काय सरपंचच व्हावं लागतंय व्हय? काय चेअरमन बोलता ग्रामपंचायतला गचा म कळतो का तुम्हाला आणि आता शिकलोय आणि वरनं कळलंय काय राव बोलता तुम्ही. सरपंच झाल्यावरच ग्रामपंचायत कळते असं नाही. मग काय बाहेर राहून सुद्धा ग्रामपंचायत चालवा येते ना. मग लय शाना बर काय करणार आहे का नाही मला सकाळी. असं जमणार नाही. मला सरपंच करत असला आपला उद्या पाठिंबा आहे. चेअरमन तुम्हाला सरपंच करून गाव विकायची पाळी येईल आणि मला सरपंच करता का तुम्ही काय ठेवलंय आता इकायचा? काय गावाची सुधारणा कसली झाली आणि तुम्ही काय ठेवलं या जरा गावात फिरून या मग कळत्याल सुधारणा. चेअरमन ह्याव का तुम्ही मला सहकार्य करणार आहे का नाही एकच सांगा. अजिबात नाही. मग तुम्ही बी नडा माझ्या संग गोर मैदान बी लांब नाही 3 कोट इथं माझ्याकडे 3 कोट त्यातलं 1 कोट गावासाठी घालविल पण जिंकूनच दाखविल. 3 कोट अरे आधी अंगाला स्वतःच्या 1 कोट शिवा आणि मग सांगताय 3 कोट आणि 2 कोटांना आम्ही कमी होय. अरे त्याला कशाला कोट लागते नड कधी जाऊ दे कधी बी नाडा पेतो होय. माझ्या नादी लागायला लागला त्याला बी सांगतो की काय आहे ती मी बी काय चीज आहे ती. ना ना कोणी मारलं तुम्हाला काय एवढं तापला या? अरे मला कुणाची मारायची हिंमत आहे का ना गावात हात तरी लावल का अंगाला कुणी. आणि मग एवढं ताण ताण करताय कुणाला काय म्हणत होता? अरे काय झालं का ना माहितीये का चेअरमन कडे गेलतो त्याला म्हणलं चांगला मस्तपैकी बाटलीत उतरावा कुणाला?
चेअरमनला चेअरमन एवढा मोठा ताडा माडा सारखा आणि तो बाटलीत बसल वय. बसवायचं म्हणलं पण ते लयच येडी अवलाद या ऐकूनच घ्याय ना माझं. मला तर उलट सांगतो या. आया ना ना तुम्ही चेअरमनच्या दारात गेला. दारात नाही रस्त्यानं आता ट्रॅक्टर घेऊन कुठेतरी चालला होता. निवळ बावला टेराव तुम्ही. काय झालं माहितीये का मी त्याला काय म्हणलं माहितीये का की ग्रामपंचायतीचं इलेक्शन जवळ आलंय बरोबर आहे की नाही. म्हणलं तुझे 1-4-5 मेंबर दे म्हणलं माझ्याकडं मग बघ तू पुढं काय करायचं तुम्ही. लका ना ना लका म्हणजे तुपासाठी उष्ट खायला गेला तुम्ही. मग चेअरमनच्या पाया पडला तुझी 4-5 नियम मला दे म्हणून. अरे तू तुमच्या भाई मला त्यानं काल मलाच फोन केलता ना आपल्याला भेट घ्यायची म्हणून. त्याच काम होतं रस्त्याने येता नेमका ट्रॅक्टर पाशी दिसला मग बोललो त्याला. लबाडे तुम्ही एक नंबर. चेअरमन जीव गेला तुम्हाला फोन करणार मला माहिती आहे. तो विदाऊट सत्तेचा जगल आले लक्षात. तुम्हाला सत्तेचा लोभ आहे ना आणि मी तर सत्य खरं सांगू तुम्हाला हे राजकारण सोडून द्या. अहो लय तुम्ही लय हलकट पातळीवर गेला राव तुम्ही. लका गाना हिला का माझ्यासाठी नाही रे लका. मग कोणासाठी बायकोसाठी का तुमच्या. अरे अजिबात नाही बायकोसाठी नाही पोरासाठी नाही माझ्यासाठी नाही रे. माझा जीव आहे ना तुझ्यासाठी तुटतो र खरंच. म्हणजे ही आताची चेअरमन कडे गेलतो का मी फक्त तुझ्यासाठी गेलो. माझ्यासाठी हो आता बस की मला राजकारण बस सरपंच पद बस म्हणलं मी. मग आता फक्त माझा कोण चेलाय कोण गणा. माझ्या डोक्यात आलं त्याची मेंबर घ्यायची आणि गणाला सरपंच करायचं. गाव गणाच्या ताब्यात द्यायचं आणि गाव चालव म्हणायचं गणाला. काय ना ना हो तर माझ्यासाठी तुम्ही त्या चेअरमनचा पायाला गेला. मग अरे गणा तुझ्यासाठी चेअरमनच काय. अरे कुणाचं बी पाय धरेल मी. नाही ना तुम्ही त्या चोरमन पशी फक्त झुकायचं नाही. चोरमन की त्यातल्या खोडीच आहे ना हे मला चांगलं माहिती आहे. आणि माझ्यासाठी असेल तर मला नाही वाटत माझ्या गुरुने कोणा पुढे झुकाव म्हणून. अहो आपण स्वतः लढू ना. राजकारण का आपल्या नसात राजकारण केलंय. आपण बी काय करायचं ना माहिती आता इथनं पुढे दोघांनी हा काय डाव दाखवायचं आणि उजवा दाखवायचं. कळलंच नाही पाहिजे कोणाला. तीच माझ्या डोक्यात आलंय. फक्त या चेअरमनला कसं नियोजन ह्या चेअरमनचं लावायचं का नाही ती जरा का ना तुझं डोकं चालव किंवा ना चोर म्हणणार चुपू का नाही व्हायचं. चोपायचं काय झालंय माहितीये का ती आवलात लयच बुचैर जरा ताकद बी जास्तच वाटते त्याच्याकडं. तू जरा व्हायचं बदाम पिस्ता काजू खाऊन व्हायचं जरा बघ ना त्याच्याकडं. द्या 500 रुपये. त्याला का सारखंच मॅच पैसे द्यायचं आणि तो खायचं. तुझ्या पदरनं खाके कधीतरी. माझे जरा आता तारांबळे द्या 500 रुपये. शेवक एक काम कर ही दर 100 रुपये आजच्या पुरतच आण खा ताकद वाढव. फक्त चेअरमनचा कार्यक्रम असा लावायचा की नाद नाही केला पाहिजे. जा तुम्ही जरा गडबड आहे मला. किती नालायक माणूस आहे. 100 रुपयात चेअरमनचा कार्यक्रम लागतो का. चेअरमन अहो इथं काय करताय तुम्ही. अरे घास काढतोय का काय रे काय झालं एवढं का बुत माग लागल्यासारखा पळत आलाय. काय तुम्हाला सांगायचंय अहो लय माझी दैनंदिन अवस्था झाली आहे. अहो सकाळी मी झोपेतनं उठलो आणि माझ्या दारात आहे का नाही कोणीतरी लिंबू कापून केस त्याच्यावर हळद कुकू टाकून असं दारात ठेवलंय. मला लय भ्या वाटायला लागले. अक्षरशः तुम्हाला सांगतो करणी केली हो माझ्यावर करणी केली. मला खरंच लय भ्या वाटायला लागले. चेअरमन करा काहीतरी राव. बरं तू एक काम कर रडू काय नको गड्या. ह्याच्यासाठी आपल्याकडे एक जालिम बाबा आहे बाबा केसानंद महाराज म्हणून आहे. हा तुला लगेच घेऊन जातो त्याच्याकडे. खरं काय अरे कसलं बी जालिम करणे असू दे जाग्यावर काटा करते महाराज. भगवानच कोणाला तरी माझं चांगलं होतंय ती राव. असू दे रडू नको चल तुला लगेच घेऊन जातो. महाराज चेअरमन काय समस्या आहे. समस्या अहो महाराज हा माझा मित्र आहे अमोल. शेव थोडा अडचणीत आहे. अडचणीत आहे काय समस्या काय बाळ. महाराज कुणीतरी करणी केली हो माझ्या. हा बाळा मला सगळं कळलंय.
ह्याच्या डोकं एक बी केस नाही आणि ह्याला कोणी केस म्हणून बाबाचं नाव दिलं. अरे गे महाराजांना कसं बोल सगळं दिसतंय. काय दिसते? तुझ्यावर करणी जबरदस्त आहे. हा दोघांनी करणी केली आहे. दोघांनी? हा, एक पूर्वेचा आहे, एक पश्चिमेचा आहे. पूर्वेचा पश्चिमेचा? आपण बाबा मी कुणाचंच वाईट केलं नाही हा. आणि मलाच असं का? हा, तुझी केस येणार. तुला केस आता भरपूर येणार आहेत, सुंदर केस येणार आहेत. पण तुझ्या केसावर करणी केलेली आहे जबरदस्त त्या दोघांनी. त्याच्यावर उपाय करावा लागल. अहो मग करू की. महाराज काय उपाय करावा लागेल? त्याला उपाय देतो मी. बालका, तुला खर्च करावा लागेल. करू की खर्च, काय अडचण नाही. हा, खर्च तुला काय करावा लागेल? हम्म. 5 किलो तूप, हं? 5 किलो गहू, 5 किलो तांदूळ, 5 किलो तूर डाळ, 5 किलो शेंगदाणे, त्यात बदाम, पिस्ता, मनुके ही 100-100 ग्रॅम, ही सगळे मिळून तुला खर्च करावा लागेल. महाराज साधारण किती खर्च येईल? अंदाज 10-11 हजार. मी काय म्हणतो महाराज, किलो किलो बघणार नाही मी. नाही नाही बालका, बाय किती होईल? सुंदर बालका असं नाही चालणार. ती तुझे केस येणार आहे. अरे थोडा खर्च करावा लागेल, नाही तर परत तुझ्या मागे लागल्यावर अजून काय करतो? माझ्याकडे आहे 5,000. त्याला मग 5,000 होते का बघा. बाबा ह्यो आपलाच माणूस आहे आणि वरनं जरा त्याची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. एक 5,000 रुपये तेव्हा तुम्हाला देईल. काय असेल ती त्याचा विधी करून टाका. बरं, घेतो समोर. चल. 5,000. हा हे घ्या बाबा. असू दे. एक विचारू का? हा, विचार. तुम्ही जे लोकांना एवढं केस आणताय, पण तुमच्या डोक्यावर कशी काय केस गेली ती? ही केस बाळा तुझ्यासारखीच मला बी करणे केले होते. मला केस भरपूर होते, केसानंद महाराज होतो मी. हा. पण मला लोकांनी करणी करून माझी केस उडवून टाकले. त्यासाठी परत मी तपश्चर्या केली, भरपूर तपश्चर्या केली आणि आता मी लोकांना केस दान करत असतो. त्याच्यामुळं नाहीत, कळलं का? काय बी विचारतो प्रश्न. चल केसानंद महाराज की जय. आमल्या एवढे तुझ्या वाईट कोण माणसं असतील रे? 2 मला चांगली खात्री आहे. 2 माणसं आहेत, 2. 100% मला माहिती आहे. तुला माहिती आहे ती? हा. कोण आहे ती रे? अहो दुसरं कोण असणार आहे? ती आमिर आणि का ना. एक नंबर. माझ्या सुद्धा डोक्यात एवढा उशीर हिच चाललं होतं. ह्या दोघांसारखी बिलिंदर माणसं गावात नाही ती. अहो मला केस येते म्हणून जळायला लागलेत ती. हा, त्याला केस येऊ नाही, ह्यो गावात असा झेंडावा, असं ह्यांच्या दोघांच्या मनात असणार आहे. दुसरं काय तवा? बरोबर आहे तुझं. तू म्हणतोय ती 100% बरोबर आहे. पण चेअरमन यांना चांगलीच अद्दल काढवायची असं माझ्या डोक्यात आहे. सोडूच नको. हा. दुसऱ्याच्या केसावर जाळतात ना, टकली झाली पाहिजे पार दोन्ही बी. त्याचे राख रांगोळीच झाली पाहिजे. असंच करू आता. बस काळजीच करू नको. आता तू कमी पडूच नको. अजिबातच नाही. हा, जसं महाराजांनी सांगितलंय बरोबर एका एकाच्या दारात व्यवस्थित उतारा ठेवू. अहो व्यवस्थित अहो असं उंबऱ्यात ठेवतो तर त्यांचा बी कार्यक्रम लागू दे. चल लाग तयारीला. आयला आंबरे लका दारात कोणतरी उतारा टाकतोय या. लिंबू मिरच्यान टाचण्यान बावल्यान. तुझ्या वय आता काय तुला सांगायचं? काय सांगतोय? अरे माझे बी टाकायला लागले कोणतरी. काय बोलतोय या? होय? अरे मग काय तर काय सांगतो, ताजं ताजं लिंबू होतं, हा. घेतलं सकाळ सकाळ लिंबू पिळलं पाण्यात आणि पिलं लिंबू पाणी. होय. मी काय बावळट कोण मी बी उचललंय ठेवलंय घरात, म्हणलं लागलं तेव्हा काढून खाऊ म्हणलं. बट्टाच्या कालवणाला पिळायचं. लिंबू लय महाग झाले दिले. आणि मटण खायला पैसे आहेत तुझ्याकडं? तुझ्या घरी म्हणतोय मी, तुझ्या घरी मटण आणायचं आणि त्याच्यात लिंबू पिळायची. आम्ही चिकनचं नाव काढत नाही आता. अरे दिवस कसलं पडल्यात. 700-750 रुपये किलो झाले मटण. तरी तरी तुला सांगतो, तरी मला कळा नाही आय जबा दिसल तेव्हा. आमिर एक काम आहे काय राय, जरा 20चं बोंबील घेऊन ये. आमिर जरा 20ची सुकट घेऊन येऊ. ह्याच्याशिवाय काय दणकाच लावलाय का जोरात? हा, मी खायचंच बंद केलंय सगळं. 10चं नाही, 20चं नाही, 5चं नाही, 2चं नाही. मटणाचं सुकटन बोंबलाचं नाव काढायचंच नाही. आलं लक्षात? आता एकच टार्गेट आहे, पैसे साठवायचं आणि आकीच्या तोंडावर हाणायचं.
माझ्या डोक्यात एक का चम्मन गोटा लाल बटाटा उद्या सकाळी पेढे वाटा. अरे तुला काय काम आहे का नाही उठून सुटून तीच विषय करतोय सारखा. अरे कुठं काय काम आहे आम्हाला काहीच काम नाही. कोरडं फुग्यात नुसतं बसतायला काही नाही लागा तसं काय हुरड फुक्यानं म्हणत जाऊ नको. लय आम्हाला बी लय काम असतात पण आम्ही काय करतो माहिती का कामाला वेळ देऊन असा गप्पा मारून एन्जॉय करतो. बरं मी काय म्हणतोय तुमच्या केसाचं कसं काय गळायला लागलेत काय केस कुणाची तुमची? अरे बावळ बिलवाटे काय रस्त्यांचं चाललो ना असा हा अरे वार सुटलं ना ही पुढची केस अशी मागं जातात परत मला मागणं परत पुढे घ्यावं लागतात इतकीच केस आहे इथं. अरे माझ्या तर केसाला काय वाढ लागली काय कळणार हा ती नवीन पॅराशूटचं तेल लावतोय हा मग काय अशी ग्लिजिंग मारती. तुला नाही म्हणलं गेल्या वेळेस माझी लय गाठीत एक केस गळा नाही आता. काय बोलतोय अरे मग काय तर गुरुजी हाणतोय होय. आता बघ की, खाला, खाला, खाला. हात लाव घेऊ हात लाव व्हायला खरंच केलं आणि असं फिरव असा व्हायला खाला खाला आमले तू फिरव रे तू फिरव की असा नाही फिरवला की मग फिरवलं होय. त्याला बघा तू लोकांच्या केसात हात फिरवायला हा ते त्याच्या काय अमोल तुझ्या डोक्यात ना फिरव. फिरव माझं थोडी गळायच लागली ती काय तुझी वय. कळलंच मला. तुझी वय अरे त्याला मी सांगत होतो की ते औषध औषध लावू नको म्हणून केस का त्याची 100% घालणार अजून तुझं काय राहणार नाही पुरा नाही होणार आहे काळजी करू नको. दादा जोडीदार असं म्हणते तुम्ही ए बरं ऐक स्वतःला नाव ए ठेवायला नको काय? नको ए का ना तसं म्हणायचं नाही. वाटतंय का नाही लागा ए तुला काय वाटतंय सांगितलं का का आम्ही हा त्याला? परत जर तसा बोलला तर तुझी माझी दुसरी आजपासून कटाप आपण काय करू त्याला माहितीये का त्याला तसलं वीक आणू वीक असं जुलपे ए. किरण मी कानू आम कानू सांगला का ह्याला अरे बाबा चुकलं चेष्टा केली हा? चेष्टा करावी का नाही तुझी ए. दोस्ताची चेष्टा असली ए बाबा ग बस आंबल्या जा बाबा तू आम्हाला बसू दे त्याच्या नको चेष्टा बेष्टा करत जाऊ त्याच्या लय मनाला लागतं बाबा. आता ह्या लहानपणापासून चेष्टा करतो का आता करतोय अरे ती लहानपणापासून चिडकैलंय शिलक गोष्टी वाच काय झालं की सरड्यासारखं फुगतंय या पळीत ना जा आपल्या जा घरी वहिनी वाट बघत असेल जा जा वहिनीच्या पदराला पैसे जाऊन बस पळा यो गाणा तुला नीट सांगतोय बघ आता बघ हा. बघितलं का हे असंच आहे या वहिनीला पदराला बस माझी हा तुमचं बी दिवस येतील रे वाईट दिवस येतील ध्यानात ठेवा मला असं करताय तुम्ही जा जा आपल्या घरी जा लवकर जा वाईट दिवस येते काय ह्याला आहे का अकल हा नाही ना तुझ्या वाईट दिवस येतीलच का? आणि काय कुठं चांगले दिवस आहेत हो कुठं चांगले दिवस आहेत जलमल्यापासून तर वाईट दिवस चालेत ह्याच्यापेक्षा काय वाईट असू शकतं अजून तेवढं खरं ऐक की चांगले दिवस येणार आहेत माझं 100% मला चांगले दिवस खुणावत्यात कुठं खुणत बघ तो त्या नारळाच्या मुद्यातनं मला चांगले दिवस होय खुणावत्यात का? मला तिथं कळतंय की माझं तिथं यश लपलंय. मग एक काम करतो का त्या बुंद्यात जाऊन लपतो का जा उठ नाही जा अरे गाना तुझ्या मागे किती मोठा प्रश्न पडलाय हा काय वैष्णवीचा काय नाच सोडलाय कामधंद्याचं काय 1 लाख रुपये तुला काय हाय का नाही अरे डोक्यात? आल्यात की जमत आता काय जमत आले मग? किती जमले 70,000 रुपये आता फक्त 30,000 रुपये राहिल्यात. बघू 70 रुपये आहेत का खिशात दाखव. रुपये ठेवत नाही मी खिशात. तुझ्यासारखं भिकारी सारखं मागतात होय. म्हणून कुठं आहे? रुपये खिशात नाही हा? लॉकर मध्ये ठेवलेत का पैसे ठेवलेत मी कुठं ठेवले हे सांगणार नाही का तुझ्यासारखं चोरटी लगेच चोरून हो, येते आम्ही चोरटे. काळजी करू नको बरं ऐक बायदादाचं काम घेतलं या हं. बायदादाचं काम होय का सरीन बुजवटाया बरं. दोन्ही बी साधारणतः 3,700 रुपये होत्यात तर ती म्हणले चांगलं जर लावली माती तर 4,000 रुपये देतो म्हणल्यात. 3,700 कशाला सांगतानाच येडाच आहे तू बावट आहे सांगतानाच 4-4.5 सांगायचं रे अरे जगात रेट चालला ती देताल का तुला हा वेगळं देताल वय अहो, त्यांना सांगायचं गाणं आम्ही येणार आहेत आपण गेलं म्हणजे काम कसं क्लिअर होतं गणना आम्ही येणार आहेत मग त्यांना काय तिथं फुटू काढायचं वय त्यांचे कामाशी मतलब आहे उद्या ये लवकर आवरून बरं आज काय करतो मी काय म्हणतो चल की नाही दिला मासं धरून येऊ. मास वय हो चल मासं धरून येऊ आईला मस्त पैकी सांगू त्याला फ्राय बी करू अरे तुला काय सारखी माझीच आई दिसते काय तुझ्या आई काय तीर्थयात्रेला गेली काय अरे तसं नाही रे गाणं तुझ्या आईच्या हाताला आहे ना लय चव आहे बघ लय चव म्हणजे लय चव आहे होय ना आणि ती म्हणजे माझी आई सारखीच आहे की तुझी आई म्हणजे माझी आई हा याला लय चॅप्टर येला का तू आईला सांग जा तू बघ, मस्त जा बघ. पैकी झणझणीत काय नको सांगू आईला आईला काय सांग नको हा. आई हाय माझी बुळी हा बुळी आहे हा नाही नाही झालं काम थोड्या दिवसाची गोष्ट आहे आलोच 2 दिवसात हा ठेवा नमस्कार बाबा नमस्कार अहो कसलं काम केलंय बाबा तुम्ही हा 15 दिवस झाले माझ्या डोक्यावर केस जायला लागलेत आणि त्यांच्या डोक्यावर केस यायला लागलेत मला तर काय सुधारणाच नाही खर्च केला असता ना त्यावेळेला झालं असतं अहो पण केलता की आपण खर्च आता तुम्ही अजून करावं लागेल अजून करावं लागेल हा हो का बाबा माझं तर आता काय परिस्थिती नाही हा आणि तुम्ही खरंच चांगलीच त्यांचा जिरवा असं माझं म्हणणं आहे ते करता येईल पण खर्च लागेल अहो मग करू की मी कुठं नाही म्हणतोय तेव्हा सगळी त्यांचे केस घालून टाकणार पण हो. मी काम करणार
चालतंय की बरं खर्च किती होईल? खर्च काय 10-11 हजार 10-11,000 अजून बी? अजून पण काम पक्क झालं पाहिजे बाबा. होणार हा नाहीतर मला सारखं इथं बोलवू नका तुम्ही. नाही. केशवानंद महाराज म्हणजे काय? हो का मी पहिले 5,000 दिलतो आता 5,000 देतो म्हणजे सगळं क्लिअर होतंय म्हणजे 10,000 पूर्ण होते. पहिले दिलं असतं 10,000 तर झालं नसतं काम. हा अहो पण समजून घ्या की थोडं तरी कुठंतरी. काय व्यवहार करायला आलं काय? अहो लय गरीब माणूस आहे मी. अच्छा लोट माझ्यासारखं होशील ना काय कळेल तुला. नाही तसं करायचं ना आपल्याला. 10,000 घ्या. हो का हे 10,000 घ्या पण त्यांची चांगली आळ्याबांधणी करायच्या. हा बालका ही सुंदर केस आहे ते. हा तू जितका सुंदर आहे ना तेवढा सुंदर तुला केस आहे. पण त्यांना गुडघ्यावरच आणायचं बरं का. आणणार. हा जाऊ का मग मी. जय केशवानंद महाराज की. आमले कर बाबा गप गप चाललाय तू. काय तुला सांगायचं माझ्या मागं लय टेन्शन आहे. काय टेन्शन आहे रे तुला? डोक्याची दही झाली माझ्या अरे इथे. डोकं आहे का तुला? बोलतो काय टेन्शन आहे अरे लगा काय झालंय माझ्यावर केली कोणीतरी करणी. तुझ्या? आमले मी तुला तशी किती रुपये मागितलं होतं? 50 रुपये हो दिला का तू? अरे टेन्शन दिला का तू? आणि वरनं मला काय कोण गेला बुरट्या म्हणला ना तू? अरे म्हणला का नाही तू? म्हणलो म्हणून ते बाहुली लिंबू हा. आणि केस हा मी ठेवली होती. हा अरे तुझ्या काय डोक्या बिक्यात फरक आहे का काय? हा अरे काय लागा बोलतोय लागा एखाद्याच्या दारात असं ठेवत्यात वय. अरे काय शान खायला गेलती का तुझी? तो मला बुरट्या का म्हणला? अरे बुरट्या म्हणलं म्हणून कोण असं करतं लागा? मग मला टेन्शन आलं. मग मी लय पिलो होतो त्या दिवशी. मी तुला मला तो आठवला. लगा तुझ्या पाय मी आहे का नाही त्या गणाच्या दारात लागा उतार ठेवलं काय काय लय जीवा भावाचं दोस्त लागा माझं ती काय तुला सांगायचंय. मला आता माफी मागावं लागेल त्यांची माहिती आहे का? आमले हो खरंच माझं बी चुकलं गाड्या. कारण की मी लय पिलो होतो आणि त्यात तो मला तसं बोलल्यामुळं मला सहन झालं नाही. पण चुकलं हे गाड्या. हे आमले काय झालं थोडी तुझी गंमत करावं म्हणलं रे. अरे तो केली गंमत पण मला मोजावं लागली किंमत. 15,000 ला तुटलो मी. पाटाण्याचं कातड गेले माझ्या. काय तुला सांगून उपयोग आहे? बरं जाऊ दे माझं बी चुकलं. बरं ऐक ना 100 रुपये दे गे. 100 आता पायातला 10 नंबरचा बुटच काढीन थडा टाकेल तुझ्या. 100 मागतो मला. बघा काय नाही बघन काय नाही. बघा मग बघ मग निव्वळ बावट आहे तू निव्वळ. काय जळकी जन्मका आणली? जळकी जन्मा काही कथा आणली वय त्या माणसाची अशी सोडून दिली होती. त्या मनाने तुला 2-4 वजे काढून म्हणून घेऊन आलोय मी. होय आणि मग मी काय येडाय वय जळकन मळका आणायला. आला मला टेन्शन आलं. काय म्हटलं आहे ना एवढं पैसे गोळा करायचं सगळं तुला द्यायचं आणि तू हे असलं जळकन फिळका आणायचं म्हणल्यावर जळकय वय अरे नुसता पाला जळलाय. हातकणी साचली जोरात येत का नाही. होय का? नेबराड कंस येते. बरं ऐक ह्यातली कंस सगळी सेपरेट काढू हा. आणि मस्त पैकी कोळशाव बाजू हा. आणि रात्री निबार पार्टी करू 1 नंबर. पार्टी करू. मला वाटलं काय ते तुझ्या जवळ अक्कल असेल. अरे एखादा म्हणला असता बाजारात इकायला जाऊ. हा भाजलेली वय भाजलेली कंस 20 रुपयाला किती मी खपते तो. हो, तरी आणि चालेल. मस्त मध्ये लिंबू बिंबू मारून त्याच्यावर मीठ चोळायचं आणि वरण थोडं काय अमोल शेठ का चमंडावस का तोंड पाडलं एवढं. अरे गाणा लय गैरसमज झाला माझा. गैरसमज लोका भांडाय तुला दम नाही आणि गैरसमज करायला बी दम नाही होय. काय वहिनींना आपण लावलं काय नाही ना का आम्ही मग तुमच्या दोघांच्या बद्दल माझ्या मनात लय गैरसमज झाला. खरंच मला माफ करा बरं. म्हणजे माझ्या दारात लिंबू टाकलं ना कोणी केस माझ्यावर कोणीतरी करणी केली. हा म्हणून मला कसं वाटलं तुम्ही दोघांनीच करणी केली म्हणून मी तुमच्या दारात लिंबू टाकलं. म्हणजे आमच्या दारात लिंबन ती उतार टाकतो तू टाकत होता होय. हो लका टाकल्या असला असशील मला वाटलं खरंच मला नव्हतं. माफ करा. अरे पण काय झालं माहितीये का ह्यात मी बिलाय बुडलो. त्या महाराजांनी चक्क 15,000 रुपयाला मला लुटला. 15,000 रुपयाला? हो
कायला का आमल्या येड्याचा बाजार नुसता हे असलं असतं का खरं उतारान खेतारान पातारा हा खरंच लागा मला माफ करा. अरे बावला टाकून मी तुझ्या दारात उतारा आणून टाकलं लाखा तुझं म्हणत असशील मला तुम्ही करणे केली असं जर कोण कोणाला करण्याकरता असतं तर या दुनियेत देवापेक्षा मोठी झाली आहेत सगळी तसलं या काय दुनियेत असतं फक्त देव मोठा ध्यानात ठेवू बाकी असं कोणाच्या करण्यानी श्रापानी हे बरं जाऊ दे हो त्या महाराजाकडे जा आणि काय असतं तुझं सगळं पैसे घेऊन ये असलं काय खरं नसतं काय का ना हो मग काय नाही तर आम्ही तू आम्हाला त्यातलं निम नाही नाही आपण दोघं तिघं बी जाऊ निम आपल्याला घ्यायचं निम घेतोय निम चल कुठल्या महाराजांनी तुझं पैसे घेतले तुम्ही दोघं मला माफ करा लागा. तुम्ही माफ केलं ना मला. खायला का काय लका? एवढं काय तर अरे हे बघ आज अंधार पडलाय तर उजेड पडेलच. उजेड पडेल आणि- आणि पुन्हा एकदा आमच्या जीवनात अंधार आहेच की आणि ऐक की परत जर उतारा बितारा करायचा असेल ना आमच्यासाठी कोंबडं बिंबडं अंडी बिंडी असलं काही ठेवत जा ना हे नुसतं लिंबानं काय होते अरे एकतर माझ्या खिशात पैसे नाहीत कसं कसं गोळा करून दिलेत बाबाला द्यायला होता का महाराजाला